यूट्यूब पे कमेंट भी काफ़ी सारे आ रहे हैं, हमें काफ़ी सपोर्टर्स है यूट्यूब के माध्यम से भी मैच का मज़ा ले रहे हैं, और मैसेज भी दिया है कि दादू काम घर आ जाओ। साहिल गुप्ता जी से मैसेज आया है, दादू घर आ जाओ। आएंगे आएंगे मैच पूरा होने के बाद। तो दोनों बल्लेबाज इस समय आ चुके हैं रिबल्स के, और उनके नाम भी बताता चलूँ आपको। वीरेंद्र बॉलिंग करेंगे, सुरेश और अंशुमन। सुरेश ने पिछले मैच में 43 रन बनाए थे, बहुत ही बढ़िया रन बनाए थे, और इस मैच में भी रन बनाने होंगे। सेमीफाइनल का ये मुकाबला है और ये काफ़ी महत्वपूर्ण मुकाबला है। दिस इज वेरी इंपॉर्टेंट मैच। Rebels and Garudas. After losing the toss, Rebels is doing batting. Suresh on strike. Anshuman is on non-strike. पहला बॉल, This one in the air and landed safely. And good work, very good work done in the deep. This one wanted to drive, not able to connect well. no. Toes ball. What a stroke. No ball. And let's see what is sixer. Yeah, sixer. This one once again trying to hit it in the air, but the fielder is vigilant in that area, and single has taken. 10 runs already on board. Wide ball. See. And wide plus boundary.
कमलेश यांची अतिशय सुंदर अशी इकडे आपल्याला फिल्डिंग बघायला मिळते. खास त्यांना वडोदऱ्यावरून इकडे बोलवण्यात आलेलं आहे. पंकज सरांच्या आवडीचे प्लेयर आहेत ते. नक्कीच त्यांच्याकडून एक चांगल्या फिल्डिंगची पुन्हा एकदा वडोदरा एक्सप्रेस बॉल सोडताना एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा धाव फलकावरती. वैयक्तिक पहिलं आणि सामन्याचं दुसरं षटक घेऊन प्रवीण सर गोलंदाजी मार्कवर सज्ज. अठरा धावा. अतिशय सुंदर असा इथे फटका सजवलाय आणि 4 धावांसाठी अंशुमन सरांकडून सुंदर असं स्वागत झालेलं आहे इकडे. यष्टीरक्षकाकडून मात्र इथे फार मोठी चुकी होताना दिसते आणि चेंडू सीमारेषा पार. नो चेंडूचा इशारा. अवांतर धावा येताना दिसत आहेत. फ्रीड असणार आहे पुढचा चेंडू. वैसे बीच फिर से एक बार कोशिश. काय वाटते तुम्हाला कसं या ठिकाणी पहिली फलंदाजी घेतलेली आहे त्यांनी. किती धावांची मजल मारतील? टॉस हारल्यानंतर पहिली फलंदाजी आहे, काय म्हणाल? सुरुवात तर फार छान झालेली आहे इकडे. पुन्हा एकदा मारून खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे एका धावेवरती थांबावं लागेल. सुरेख गोलंदाजी करत आहेत. एक चांगला कमबॅक इथे पाहायला मिळतोय प्रवीण सरांकडून. आता एक बिग हिटर म्हणून सुरेश कदम आता स्ट्राईकवरती दिसत आहेत. फटका तर चांगला सजवलाय, परंतु कॅप्टनच्या हातात 1, 2, 3 आणि परत एकदा बॉल पकडलेला आहे. एका धावेवरती थांबावं लागेल इकडे. अवांतर धाव पुन्हा एकदा. थोडंसं महागडं शतक पाहायला मिळतं आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. बॅटचा काही संपर्क नाही. चारशे 20 नंबरची जर्सी घातलेला प्लेयर पाठीमागे चांगल्या प्रकारे चेंडू पकडत आहे आणि अवांतर धावा वाचवत आहेत. थोडीशी तारीफ झाल्यानंतर इकडे हातातून बॉल निसटतोय आणि एक चोरटी धाव इकडे मिळते. पुन्हा एकदा ओव्हरथ्रो, परंतु कोणतेही धाव नाही.
पुन्हा एकदा स्ट्राईकवरती सुरेश. मात्र ओव्हरची समाप्ती. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 32. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज. सचिन देसाई. अतिशय सुंदर असा फिरकावून लावलेला आहे. तिकडे कोणताही खेळाडू नाही आणि पायाच्या सहाय्याने चेंडू सीमारेषा पार. सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल तर पंकज सर यांना आपल्या फिल्डिंगमध्ये थोडंसं काहीतरी परिवर्तन करून आणावं लागेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. डीजे. धन्यवाद डीजे. कृपया मराठी गाणे लावण्याचा प्रयत्न करावा. कोळी गीत लागली तर अजून मजा येईल गोलंदाजाला सुद्धा आणि फलंदाजाला सुद्धा. आणि 420 नंबरच्या जर्सी घातलेल्या या खेळाडूने एका हातात कॅच पकडले आणि याचं सगळं श्रेय पूर्णपणे स्टेजवर जात आहे. कारण की प्रेक्षक वर्गामध्ये कोणीतरी बसलेला आहे आणि त्याच्यासाठीच हा एक प्रयत्न नक्कीच असणार आहे. एकदा या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत स्टेजवरून. कृपया पुढच्या वेळेस सामने ठेवताना नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना मॅचमध्ये आणू नये. भिरकावून लावलाय चेंडू आणि पायाखालून निसट सीमा रेषा पार. पुन्हा एकदा कमलेश यांची इथे आपल्याला मिळते. नवीन फलंदाज ज्योती. अतिशय सुंदर असा चौकार इथे पाहायला मिळतोय. आल्या आल्या त्यांनी आपले इरादे इथे मजबूत आहे ते दाखवून दिलेलं आहे. लगेच त्यांनी हात खाली केले. धन्यवाद. नवीन गोलंदाज स्वतः कर्णधार पंकज. भिरकावून लावलाय परंतु एखादा नाही. इथे फुटबॉलची मॅच पाहायला मिळते. एक चोरटी धाव आणि 2 धाव पूर्ण. 50 रन इथे झालेले. जोरात टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे बॅटिंग टीम कडून. हा 50.
कमलेश तिकडे आहेत भिंतीसारखे, परंतु भिंतीला सपोर्ट नाही. चांगली गोलंदाजी ते पाहायला मिळते. थोडं धावा रोखण्याचं काम इथे कर्णधार स्वतः करतात आहेत. पंच आमच्याकडे इथे वळतील आणि एक अवांतर धाव वाईडच्या स्वरूपात. पुन्हा एकदा सचिन सर अतिशय उत्कृष्ट इकडे क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत आपल्याला. चांगलं षटक गरुडास यांच्या मार्फत. एकही मोठा फटका या ओव्हरमध्ये अजूनपर्यंत आलेला नाही. आणि चेंडू एका धावावरती थांबावं लागेल. आणि इथे सचिन सरांच्या डोक्यावरून एक टप्पा उसळी घेत चेंडू निघून जातोय सीमारेषा पार आणि पंचांचा निर्णय नो बॉलचा असेल. हा, फ्री हिटचा चेंडू असणार आहे पुढचा. स्ट्राईकवर सुरेश आणि अतिशय सुंदर असा वन बाउन्स चौकार. फ्री हिटचा पुरेपूर फायदा आणि सुरेश एकदा पुन्हा दाखवून देत आहेत की अजून सुद्धा मी क्रीजवर उभा आहे. धावा येत राहतील. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 64. अतिशय सुंदर अशी फलंदाजी इथे पाहायला मिळते. ओपनिंग करणारे सुरेश अजून देखील क्रीजवर उभे आहेत. डीजे नवीन गोलंदाजाचं नाव काय? बॉलरचं नाव काय? बॉलरचं नाव काय? 64. नवीन गोलंदाज वीरेंद्र. ज्योती यांनी भिरकावून लावलाय चेंडू, परंतु इथे क्षेत्ररक्षणात काहीशी गफलत आणि चेंडू सीमारेषा पार. मिळतील धावा 4. मोठा फटका खेळण्याचा विचार होता, परंतु शेवटच्या क्षणी निर्णय बदलताना ज्योती. पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा अचूक टप्प्यावर चेंडू. पहिलं षटक काहीसं महागडं ठरलं होतं, परंतु वैयक्तिक दुसरं षटक हाताळताना अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. पंकज सर जिंकले तर समोरच्या ढाब्यावरती सर्वांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे. आणि इथे 420 का झटका. चेंडू हातातून निटसत 2 धावा इथे खर्च होताना दिसत आहेत पंकज सरांच्या गैरहजेरीत.
कमलेश सरांना थोडंसं पुढे सरकवावं असं त्यांना वाटत असेल नक्कीच. एक भिंत आपल्याकडे आहे, तिचा फायदा करून घेतला जाईल. पाहूयात आपण पुढे. अतिशय सुंदर असा फिरकावून लावला आणि चेंडू सीमारेषा पार. ज्योती प्रकाश पाडताना पुन्हा एकदा. बारा नंबरची जर्सी घालून मैदानात कर्णधारपद भूषवत आहेत. चौऱ्याहत्तर धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेल्या आहेत. अजूनही एक चेंडू शिल्लक 5व्या ओव्हरचा. अजूनही एक ओव्हर बाकी आहे. हवे चेंडू आहे परंतु एका धावेवरती थांबावं लागेल. पाच षटकांच्या समाप्तीनंतर 75 धावा. मागील सामन्यात 81 धावा पाहायला मिळाल्या होत्या. आता या मॅचमध्ये तो रेकॉर्ड मोडला जाईल का? पाहूया पुढच्या षटकामध्ये. पुढचं षटक घेऊन कर्णधार स्वतः पंकज. सचिन सर काहीशी टिप्पणी देत आहेत तिकडे त्यांना. बघूया आपण त्याचा काही परिणाम होतोय का. हलकीशी कडा घेत चेंडू थर्ड मॅनकडे. एका धावेवरती थांबावं लागेल. सुरेश कदम यांच्यावरती सर्वांची नजर नक्कीच असेल. बराच वेळ झाला ते शांत दिसत आहेत, परंतु आता त्यांना मोठी फटकेबाजी करावी लागेल. आणि माझ्या शब्दांना मान देत हा पहिला षटकार त्यांच्या बॅटमधून येतोय. पुन्हा एकदा सुरेश डीजे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना पंकज सर, परंतु 82 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत आणि आजच्या दिवसातील सर्वाधिक स्कोरबोर्डवरती. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु 420च्या हातातून बॉल निसटताना. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा भिरकावून लावलाय. तिकडे फिल्डर आहे परंतु त्याला हुलकावणी दे चेंडू सीमारेषा पार. धन्यवाद डीजे. विकेट कीपर कडून पुन्हा एकदा काही चुकी आणि अवांतर धाव. पंच आमच्याकडे वळतील आणि वाईडचा इशारा. विकेट कीपरनी थोडंसं मॅचमध्ये लक्ष द्यावं ही विनंती असेल. आणि इथे आपला 100% देताना 420ची जर्सी घातलेला हा खेळाडू. 88 धावा धावफलकावरती. गरुडासला जिंकण्यासाठी 89 धावांचं आव्हान.
काहीसं अवघड काहीसं सोप्पं. गरुडासकडे सुद्धा फलंदाजी फार छान आहे. पाहूयात. ब्रेक डीजे. यांचं नाव काय आहे? पिंकवाले टीमचं नाव काय हो? रिबेल्स ना काय? रिबेल्स. करा सर तुम्ही आता सेकंड इनिंग. सर करा सेकंड इनिंग तुम्ही. आलो पाणी घेऊन आलो. सुसू करून आलो. पाणी आणलं एखादं एक्स्ट्रा आणलं ना हायड्रेशन वाला मुद्दाम ठेवला त्याने का यही पाहिजे करेगा घ्या सर. हॅलो. कोणाकोणाचं आहे? कोण कोण आहे? हॅलो. रिबेल आपली स्ट्रॅटेजी बनवत आहे तिथे. एम्पायर फील्डवर तैनात होत आहेत आणि हा जोरदार सामना आपल्यासमोर रंगणार आहे आता. तर गरुडाने 88 रनचं लक्ष ठेवलं यांच्यासमोर. 89 जिंकायला लागणार आहेत. आणि मॅचचा सेकंड हाफ चालू होतोय. तसं बघायला गेलं तर रनाचं मोठं डोंगर उभं आहे. बघूया गरुडा कुठपर्यंत झेप घेता येते.
फलंदाजीला उभे आहेत. फलंदाजीला उभे आहेत सचिन आणि चेतन. चेतन स्ट्राईकवर येतोय. आणि पहिला बॉल मॅचचा. आणि हा पहिला बॉल राहुल पटेलकडून टाकण्यात येत आहे. कॅप्टन राहुल पटेल समोर आहेत चेतन. बघूया काय कमाल होते ते. आणि पहिला गेंद डॉट बॉल झालेला आहे. चांगली सुरुवात म्हणता येईल याला. आणि हा दुसरी गेंद. आणि चांगली फिल्डिंग. दुसरा घ्या ना तुम्ही. स्ट्राईकवर सचिन. आणि बॉलिंग म्हणता येईल. सुरेख गोलंदाजी होत आहे. सचिनला कमॉन म्हणलं जात आहे. स्ट्राईकवर सचिन. राहुल पटेलची गोलंदाजी. आणि चांगला उछाल. आणि चौकारीकडे जाताना दिसतोय. आणि हा चौकार. बढिया. सामना रंगताना दिसतोय. चौकार गेलाय. चांगला सामना रंगतोय. राहुल पटेल कॅप्टन स्ट्रॅटेजी बनवत. बॉलिंग टू सचिन. चांगला मारण्याचा प्रयत्न केला होता पण बॉल डॉट झालेला आहे. बॉल पुन्हा वापस राहुलकडे. पटेल टू सचिन. पुन्हा मारण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल. रन घेण्याचा प्रयत्न होत आहे. स्ट्रॅटेजी समहाऊ फेल झालेली आहे. गुड शो. पुन्हा राहुल पटेल टू सचिन. सचिन आपला बॅटचा पल्ला घेऊन पहिला बॉल. आणि चांगला प्ले होता हा. चांगली फिल्डिंग बनता येईल. 1 रन मिळतोय. गुड शो. धावांचं डोंगर बघता थोडे शॉट लागायला पाहिजेत. स्ट्रॅटेजी बनवत आहेत सचिन आणि चेतन. सध्या 8 रन झालेले आहेत. आणि गोलंदाजीवर मोहम्मद इब्राहिम अबूजी. आणि गोलंदाजीला भिवंडीतील नामांकित स्टार टू सचिन. सचिनने उचललेला आहे हा गेंद. आणि सरळ गेंद गेलेली आहे बाउंड्रीकडे. आणि ही डॉट होताना गुड फिल्डिंग. चौकार वाचवली आहे त्यांनी. फरहान यांनी ती चौकार वाचवली आहे. गुड शो. पुन्हा एकदा भिवंडीतील स्टार क्रिकेटर टू सचिन. आणि चांगली गोलंदाजी बघण्यात येत आहे. सचिननी चांगला जोर लावला होता.
गोलंदाजी फार चांगली होते. रनांचा डोंगर बघताना शॉट्स लागले पाहिजेत. सचिन चांगली बॉलिंग आणि वाईडचा इशारा. सचिन स्ट्राईकवर आहेत आणि मोहम्मद टू सचिन. चांगला उछाल गेंदला दिलेला आहे. चांगला शॉट बसलेला आहे आणि चौकार. गुड. चांगला चौकार गॅप बघत काढलेला आहे. डीजे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज आबूजी. पंच आमच्याकडे वळतील आणि हा वाईट चेंडू. थोडीशी नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल इकडे आबूजीला. तसेच षटकार चौकार पाहावे लागतील आम्हाला सचिन यांच्या बॅटमधून. आखूड टप्प्यावरती चेंडू आणि चेंडू निघून जाईल सीमानेशा पार. षटकार. याचीच गरज होती जी आता सचिनने दाखवली आहे आणि हा षटकार. डीजे धन्यवाद डीजे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. धावा झाल्या आहेत 22-22. सचिन यांना अशाच प्रकारे मोठी फटकेबाजी करावी लागेल कारण आव्हान थोडं मोठं आहे आणि पंकज सर तिकडून जोरात टाळ्या वाजवत आहेत. थोडीशी गफलत आबोजीच्याकडून. सचिनला मोठे शॉट खेळावे लागतील आता. वाईडचा इशारा पंचांचा. पुन्हा एकदा अबूजी टू सचिन. ओ आउटची अपील. अचूक टप्प्यावर गोलंदाजी. पंचांकडे दाद मागितली होती परंतु पंच काहीसे त्यांच्या बाजूने दिसत नाही आहेत. सुंदर गोलंदाजी. सचिन पुन्हा जोशमध्ये आणि चांगला उचललेला आहे हा. फुलटॉस आणि चेंडू आणि चौकार. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. डीजे हा? 27 रन झालेले आहेत. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर पुढची ओव्हर घेऊन येत आहेत सुरेश कदम. राहुल कप्तान स्ट्रॅटेजी बनवत आहेत आणि त्यांनी सुरेशला निवडले आपल्या बॉलिंगसाठी.
बघूया सुरेश काय कमाल करतोय ते. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सुरेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. त्यांच्या फलंदाजीमध्ये चांगले असे मोठे फटके पाहायला मिळाले. त्यांच्याकडून फार अपेक्षा असतील कर्णधाराच्या, म्हणूनच त्यांच्या हातात गोलंदाज चेंडू दिलेला आहे. पहिला बॉल घेऊन सुरेश आणि अनियंत्रित गोलंदाजी आणि पंच आमच्याकडे वळतील. वाईट चेंडू. बॅट्समन बरेच वेळेस पिचवर आहेत, तर फलंदाजी आणि फटकेबाजी झाली पाहिजेत. रनांचं डोंगर बघताना सुरेश टू चेतन. चांगली फिल्डिंग झालेली आहे. 1 रन निघालेला आहे. दुसऱ्या रनाची कोशिश आणि दुसऱ्या रनाचा रन, दुसरा रन, 2 रन घेतलेले आहेत. तीस रनांचा स्कोअर झालेला आहे. आणि चांगला आणि याची ज्याची गरज होती ते झालेलं आहे. सिक्सर. $36. 36 धावा धाव फलकावरती. अशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल चेतन यांना. पुन्हा एकदा चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न. चेंडू आणि मागे निघून चौकारीकडे जाईल जातोय आणि चेंडू. कार्पेटच्या आणि सहाय्याने चौकार. चौकार. चाळीस. 40. आणि पुन्हा मिस आणि ह्या चौकार. असेच जर White रन plus येत 4. राहिले सुरेश टू चेतन. 1 रन काढण्याचा प्रयत्न आणि एका रनाच्या ऐवजी चौकार होताना दिसतंय आणि चौकार. असे जर रन येत राहिले तर क्षेत्ररक्षकाकडून या पुन्हा एकदा चुकी आणि क्रिकेटच्या मैदानात चुकीला माफी नाहीये. मिळतील धावा 4. आणि जर तुम्ही बघत असाल तर त्याच जागेवर 3 चौकार गेलेले आहेत. 50 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे बॅटिंग टीम कडून. बॅटिंगवर आहेत सचिन आणि चेतन. चांगली दोघेही साजेदारी. सलामीला आलेले फलंदाज. अजूनही त्यांना माघारी पाठवण्यात रिबेल्स काही करू शकले नाही आहेत. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल सुरेश यांना. कर्णधार स्वतः इथे कानमंत्र घेऊन मैदानात. 50 रन. 50 रनचा 50 आणि पाण्याची डिमांड होते. मैदानात पाणी पाठवा. मैदानात पाणी पाठवण्याची व्यवस्था करण्यात यावी. चांगला उछाल आहे. चेंडू हवेत कॅच घ्यायला आहे. कोणी नाही आणि नो मॅन लँड्स.
नो बॉल पण दिलेला आहे. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. अजूनही या षटकातील 3 चेंडू शेष. सुरेश टू सचिन. बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु कोणताही संपर्क नाही. सचिन इथे बराच प्रयत्न करताना दिसतोय, पण बॉल मिस झाला. पुन्हा बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न. सेम. ओव्हरचा लास्ट बॉल येतोय टू सचिन. पुन्हा एकदा चुकी आणि एक धाव. चांगल्या फिल्डिंगचं प्रदर्शन बघायला मिळालं इथे आपल्याला. 53 रन्स. 53 रन्स. अतिशय महागडं षटक म्हणावं लागेल. 26 धावा या षटकातून आलेल्या आहेत. 18 चेंडू 36 धावांची गरज असणार आहे. मोठं प्लॅनिंग करून आता पुढचं षटक हाताळावं लागेल रिबेल्स या संघाला. मोठे फटके लागल्याशिवाय आव्हान पेलणार नाही. सलामीला आलेली ही जोडी अजूनही मैदानावर टिकून आहे. त्यांना माघारी पाठवण्यात काही यश मिळत नाही. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज सज्ज. राहुल पटेल कॅप्टननी स्वतः बॉलिंग घेतलेली आहे. फिल्डिंग लावतायत, ते स्ट्रॅटेजी बनवतायत. स्कोर किती झाला? 18 धावा 18 चेंडू 36 धावांची गरज. राहुल पटेल टू सचिन. चांगला प्रयत्न होता. अचूक टप्प्यावर गोलंदाजी. फिरकी गोलंदाज पाहायला मिळतात आपल्याला इथे. राहुल पटेल. अपील जोरदार होती, पर पंचांना अमान्य. हे वेल्सपनचं ऑफिस नाही, क्रिकेटचं ग्राउंड आहे. कोणताही दबाव पंचावर चालणार नाही. आणि चांगली फटकार. बाउंड्री. चौकार. डीजे. आणि राहुल पटेल टू सचिन. राहुल पटेल सचिन. बॉल डॉट झालाय आणि या ओव्हरला टाईट म्हणता येईल आपल्याला. सटीक गेंदबाजी. आतापर्यंत फक्त 4 रन आलेत. राहुल टू सचिन. एक रन काढण्याचा प्रयत्न.
चांगली फिल्डिंग म्हणता येईल. तू मे करता करता एक धाव पूर्ण. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना गोलंदाज राहुल सर. राहुल पटेल टू चेतन. नॉर्मली त्यांनी ढकललाय बॉल आणि बॉल 2 रन कंप्लीट करतायत आणि 2 रन कंप्लीट. वेल पड. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 60. 12 चेंडू 29 धावांची गरज असणार आहे इथून पुढे. निर्णायक षटक असेल हे. मी पण असाच घडलो. तू बोल करून मी घडलो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सुरेश. मागील षटक काहीसं महागडं ठरलं होतं, परंतु कर्णधारांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. अचूक टप्प्यावरती पहिला चेंडू 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का, परंतु नाही. एका धावेवरती थांबवला आहे. मला दिसत नाही. फरहान. आता मात्र भिरकावून लावला आहे आणि चेंडू सीमारेषा पार. षटकार डीजे. चेतन इथे सुरेख फलंदाजी करताना पुन्हा एकदा चेंडू घेऊन सुरेश. पुन्हा एकदा चेंडू भिरकावून लावलाय. चेंडू हवेत, परंतु कोणताही खेळाडू तिकडे नाही. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण आणि ओव्हर थ्रो. काहीशी गफलत, परंतु धाव न घेण्याचा सचिन यांचा निर्णय. त्रेसष्ट धावांची इकडे पार्टनरशिप पाहायला मिळते. पहिली मोठी पार्टनरशिप आजच्या दिवसातील. चेंडू हवेत. आबूजी चेंडू खाली धावत येताना अतिशय सुंदर असा प्रयत्न, परंतु चेंडू धरणीला दान. अतिशय सुंदर अशी क्षेत्ररक्षण इकडे पाहायला मिळते. आबूजी यांच्या मार्फत एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. $64. नऊ चेंडू 19 धावांची गरज.
पुन्हा एकदा चेंडू भिरकावून लावण्याचा प्रयत्न आणि सीमारेषा पार. किती झाले? 75. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 75. 75. 5 षटक. सबस्टिट्यूट. कर्णधार आता इथे 75 रन झालेत. 75 अपडेट करा. 6 राहिला बघ. 75 किती राहिला पाहिजे ना? 10 आणि 4 14. 6 चेंडू 14 धावांची गरज. कर्णधार स्वतः इथे खेळपट्टीवर. संपूर्ण संघाचं ओझं स्वतःच्या खांद्यावर घेत कर्णधार पंकज गाजरे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आबूजी. 6 चेंडू 14 धावा. हॅलो. समोरच्या दिशेला फटका आणि चेंडू निघून जाईल. चौकार. चौकार. 5 चेंडू 10 धावा. डेड बॉल. फुल टॉस चेंडू. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. थोडंसं दबाव आबूजी यांच्यावर दिसत आहे. 4 चेंडू 8 धावा. एक शॉट. 4 चेंडू 9 धावा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि इथे झेल धरणीला दान. अजित पाटील यांचा अजित पाटील यांचं गचाळ क्षेत्ररक्षण. सामना जिंकायचा असेल तर सतर्क राहावं लागेल. पंच वळतील आमच्याकडे. अवांतर धाव, समांतर हात. 3 चेंडू 7 रन. 7 कसे वाईट आले ना. 3 बॉल 6 पाहिजे. 3 चेंडू 6 धावा.
आणि हा षटकार. अशा प्रकारे फिनिश. गरुडा विन. गरुडा फायनलमध्ये प्रवेश करताना चेतन चकोले यांची शतकी खेळे. कॉमेंट्री बॉक्समधून समोरच नवाब ढाबा दिसत आहे आणि पंकज सर आम्हाला तिकडून इशारा करत आहेत की बुक होऊन जाऊ दे. गरुडा इन द DJ. फायनल्स. घारी सारखे नाचताना गरुडा आज. विजेत्या संघाचे अभिनंदन. संध्याकाळचं लक्षात ठेवा. मित्रांनो याच्यानंतर आहे अंतिम सामना.